तर येत नाही. परमेश्वराची आपण पुन्हा एक वेळ धन्यवाद स्तुती करूया की सुंदरसा दिवस आपल्याला दाखवलेला आहे. 1.5 वर्षापूर्वी आपण त्या साईडला होतो, त्या गेटकडे है ना. कोण कोण होतं तिकडे त्या गेटच्या साईड? हां. आणि आता आपण इथे आहोत. आणखी तारीख काय आहे? 5 नोव्हेंबर 2024. देवबापाने जवळपास 1.5 वर्षात आपल्यामध्ये संजय सर आहेत, प्रभाकर सर आहेत, अजय आहे, रोहित आहे, चेतन आहे, अजून आतमध्ये कोणते बाकीचे सगळे जे वर्कर आहेत सर्वांनी मेहनत करून जी समोरची बिल्डिंग दिसत आहे ती उभारलेली आहे. ओके. आणि हे सर्व परमेश्वराच्या कृपेने झालेलं आहे. It is God's grace that before 1.5 years we were standing near that gate opening, and after 1.5 years we are here with the effort of all these our contractors, laborers, engineers, PMC and all. The building is ready and there is excitement among the girls. One lady I heard speaking from behind. She is excited to send her daughter here. Okay, so praise God. परमेश्वराची स्तुती असो की परमेश्वराने आपल्या लेकरांसाठी पंडित रमाबाई मुक्ती मिशनद्वारे एक सुंदरशा घराची स्थापना केलेली आहे. आणि आज आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि परमेश्वर आपण धन्यवाद देणार आहोत, त्याची आपण स्तुती करणार आहोत. आणि त्याआधी आपल्यामध्ये आपले GSA जॉन सर आहेत आणि ते 2 शब्द आपल्या ह्या इमारतीविषयी, ह्या प्रोजेक्टविषयी बोलतील. We have to really thank God for what God has done in our life. आणि परमेश्वराला आपण धन्यवाद दिलं पाहिजे जे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलं आहे त्याबद्दल. It is a dream project of Pandit Ramabai Mukti Mission. पंडित रमाबाई मुक्ती मिशनचं हे स्वप्नाच असं प्रोजेक्ट उपक्रम आहे. Where we are there in this earth to empower the women and children. हे मुक्ती मिशनचं ध्येय आहे की महिला ज्या आहेत, मुली ज्या आहेत त्यांना सबलीकरण, सशक्तीकरण करावं. And God is helping from many years to be successful in doing that ministry that is आणि given to us. परमेश्वर मदत करत आहे पुष्कळ वर्षापासून की हे कार्य, हे उपक्रम करण्यासाठी आपल्याला सहाय्य पुरवत आहे. And we have to really thank US Council. आणि अमेरिकेच्या काउन्सिलचे आपण धन्यवाद दिले पाहिजे. And we have to really thank God for their contribution in helping us to build this big building आणि for girls. ही मोठी मुलींसाठी जी इमारत बांधण्यासाठी त्यांनी जे योगदान केलं आहे त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. If Steve Brown sir is listening to what I am saying, आणि जर स्टीव्ह ब्राऊन सर ऐकत आहेत मी जे बोलत असेल ते, it is your home. You can come anytime and have a day here. आणि हे तुमचं घर आहे, तुम्ही येऊन इथे तुम्ही राहू शकता. And thank you for all that efforts that you have taken to help us in building this project. आणि जे काही परिश्रम तुम्ही घेतला आहे हे इमारत उभारण्यासाठी त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. And we have to really thank for the contractor Sanjay sir and Prabhakar sir in having this building coming to this quality of level. आणि मग संजय सर, प्रभाकर सर, त्यांचे सर्व टीमचे आपण आभार मानतो की या सुंदर इमारतीचं त्यांनी यापर्यंत आणलेलं आहे. And we have to have that heart to help this project and bringing many children to this project. आणि ह्या उपक्रमामध्ये आपण हृदय असायला पाहिजे की पुष्कळ लेकरांना ह्यामध्ये आपण घेऊन आलं पाहिजे. Girls, if you are interested to study and getting empowered in future, you can come anytime into this आणि जर project. मुलींना रुची आहे की अभ्यास करून त्यांच्या जीवनामध्ये उभं राहण्यासाठी तर तुम्ही नक्कीच या उपक्रमामध्ये येऊ शकता. And I thank Jonathan sir for coming and having a great time here for this inauguration. आणि जोनाथन सर यांचे आभार मानतो की जे आपल्यामध्ये आलेले आहेत आणि या उद्घाटनासाठी त्यांनी स्वतःचा वेळ दिलेला आहे. And I am filled with heart and thanking everyone from God to till Jonathan sir and thanking everyone. That's the task given to आणि me. माझं हृदय भरलेलं आहे परमेश्वराला आणि त्याचबरोबर जोनाथन सर यांना आपल्या सर्वांचे मी आभार मानत आहे. Thank you. थँक्यू सर. आपले जॉन सर जे आहेत ते आपले प्रोजेक्ट आणि जे बाकीचे उपक्रम ते पाहतात. त्यांनी सुद्धा पुष्कळ आपलं लक्ष ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. डोकं खाजवलेलं आहे, डोकं फोडलेलं सुद्धा आहे. ही इमारत उभारत असताना त्यांनी विचार विनिमय केलेला आहे आणि हे सर्व आपल्यासमोर उभं आहे. सो नाव आय रिक्वेस्ट आवर रेव्हरंड जोनाथन to cut the ribbon, pray for this project
and we will enter in it. Very good to be here to see all you wonderful people. Love, we thank you for what you have provided for these children in Sir. both of these homes. स्वर्गातील पिते आम्ही तुझे उपकार आणि आभार मानतो या दोन्ही होम मध्ये प्रभू ज्या लेकरांसाठी तू पूर्तता केलेली आहेस. So when we cut the ribbon, we are acknowledging that you are going to start a wonderful work in their lives. आणि हे रिबिन कापत असताना आम्ही विश्वास ठेवतो की या लेकरांच्या जीवनामध्ये तू अद्भुत असे कार्य सुरू करणार आहेस. So we're excited for them for the future that they can enjoy. आणि येणारं भविष्य ज्यामध्ये ते आनंदी करतील त्याबद्दल आम्ही उत्साही आहोत. So the praise goes to you, God, in Jesus' name. सर्व स्तुती तुझ्याकडे जाऊ येशूच्या नावामध्ये. आमेन. Are you ready? Yes. We'll get in. Already heard the man's name, Mr. Brown, mentioned. आणि मग तुम्ही ऐकलेलं असेल जॉन सरांनी ते नाव घेतलं होतं ब्राऊन सर यांचं. But there are also lots of other people who have been a part of this beautiful building. परंतु त्यांच्यासोबत इतर सुद्धा असे पुष्कळ लोक आहेत की जे ह्या बिल्डिंग उभारण्यामध्ये हातभार लावलेला आहे. So I have the honor to come and represent them to you. आणि माझा सन्मान आहे की त्यांचं प्रतिनिधित्व मी येथे येऊन करत आहे. And just because the building is finished, those people still have a part to play. आणि कारण ही इमारत बांधून उभी राहिलेली आहे पण तरी सुद्धा ते लोक ह्यामध्ये सहभागी होणार आहेत. And they may be a long way away from you and you may never. आणि कदाचित ते तुमच्यापासून पुष्कळ अंतर दूर असतील, तुम्ही त्यांना कधीच पाहिलं नसेल. But if you're going to live in this house, every time you walk in, remember, आणि जेव्हा जर तुम्ही ह्या खोल्यांमध्ये राहणार आहात, जेव्हा कधी तुम्ही आतमध्ये जाल त्यांची आठवण करा. there are some people that are very far away आणि असे काही लोक जे खरंच पुष्कळ लांब राहतात, who love you and are praying for you. जे तुमच्यावर प्रीती करतात, तुमच्यासाठी प्रार्थना करतात. They want to see you excel in life, आणि त्यांना पाहायचंय की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये उंच भरारी घेत आहात. to see you have great opportunities for your future as well. आणि हे पाहायचंय की तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळो. And I know you'd like to hear me talk for another hour, but I'm not going to. आणि असं वाटतं की तुम्हाला अजून माझं खूप बोलणं ऐकावं असं वाटेल, परंतु मी बोलणार नाही. So I want to cut the ribbon, pray again that God will bless you. आणि पुन्हा एक वार रिबिन काढून प्रार्थना करून तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. So let's pray. प्रार्थना Father, करूया. Father, we thank you again that this house represents people who have given to help these girls. प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो ह्या घरासाठी ज्या लोकांच्या देणगीद्वारे उभारण्यात आलेलं आहे. And this house represents people who are praying for these girls. आणि हे घर त्याचं प्रतिबिंब करत आहेत की जे लोक प्रभू प्रीती करतात. Each young woman who lives here is special in your eyes. प्रत्येक लहान लेकरू जी मुलगी येथे राहणार आहे तुझ्या दृष्टीमध्ये ते प्रभू विशेष आहे. Your desire is to see them get a good education and do well in life. आणि तुझी इच्छा आहे की त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, त्यांच्या जीवनामध्ये आपल्या पायावरती उभं राहावं. So we thank you for all the people who have made this possible. आणि आम्ही तुझे उपकार मानतो ज्या प्रत्येक लोकांनी हे शक्य होण्यास मदत केलेली आहे. So again, we thank you, God, in Jesus' name. पुन्हा एक वार तुझे आभार मानून येशूच्या नावामध्ये आमेन. ते रोहितला मोकळं
at the girls' home, and we're here in the evening. And the lighting beautiful. There's security lights that show for security reasons, but then there are these beautiful lights on the sides of the building, which just add a really decorative effect. The girls, and so it's a beautiful place. We enjoy it tremendously tonight as we've been able to see it. Building is beautiful, tiling is excellent, paint beautiful, but the thing the girls are going to really love are some lights in there that are multicolored, change from white to, I don't know what the colors are, but 4 different colors, and then it can change a third time. They're going to have a lot of fun with that, have some parties in that room, so it's going to be really, really fun for the girls as they move in with those special lights.